कसे काय? मस्त ना, मजेत ना. तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे स्वस्तिक ढेलेकर. आमचे दाराशी हाय शिमगा, आमचे दाराशी हाय शिमगा. तुम्हाला समजलं असेल माझ्या गाण्यावरनं आजचा ब्लॉग आपला कुठला असणार आहे. आपला आजचा ब्लॉग असणार आहे निमित्तानं आज आमच्या घरी संध्याकाळी 7 वाजता पालखी येणार आहे. ग्रामदेवताची पालखी येणार आहे आमच्या घरी. आणि आज आमची पालखी आता फिरते, भराडेवाडीमध्ये पालखी आता फिरते आहे. तर शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जे नवीन सबस्क्रायबर असतील त्यांनी सबस्क्रायबर करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि ही व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कारण शेवटी मजेदार व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि शेवटी आई सुकाई, आई वाघजाई आणि केदार या देवांचा लास्टला छबीनं पण असणार आहे. तुम्हाला ते छबीनं पण बघायला भेटणार आहे. संध्याकाळी 11 वाजता, रात्री 11 वाजता तुम्हाला पालखीचा छबीना बघायला पण भेटणार आहे. तर ही व्हिडिओ आपली शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि सबस्क्रायबर करा, लाईक करा आणि शेअर करा. भराडेवाडीमध्ये पालखी फिरते आहे. तर आता तुम्हाला दाखवता आमच्या भराडेवाडीची पालखी. तर थोड्याच वेळात आमच्याकडे आता पालखी येणार आहे. चला तुम्हाला मी दाखवतो पालखी. चला चला.
बापसाचं नाव सांग. केदार सुकाय वाघ जयकार काय मानव शंकर भेलेकर सर्वात प्रमाण तुझी खानाबाई ओटी भरलेले आज कुटुंब परिवार तुला भेटायला आले. ह्या लेकराचं बाई काय कारण ते बाई कारण पूर्ण कर. हे वसुली काम बाई पूर्ण पाडपाड. आज लेकरांना बाई संसारात बाई सुखी ठेव. अडी अडचणीला बाई तू धावून जा. त्यांच्याकडून काय चूक झाली असेल तर माफ कर, राखण सांभाळ कर. हर हर महादेव. संतोष शंकर भेलेकर त्याच्या कामामध्ये सर्व व्यवस्थित झाला पाहिजे. केदार सुकाय वाघ जयकार काय संतोष शंकर भेलेकर निभाय खानाबाई तुझी ओटी भरली आहे. आज लेकरू तुझ्या चरणासमोर उभा आहे. त्या लेकराचं बाय कारण आहे. आज तो बाई नोकरीला जिथं आहे त्या नोकरीत बाई त्याला बाई सांची पुंजला मिळा, त्याच्या कुटुंबाच्या पाठीशी मिळा. तसंच त्याच्या काही मनोकामना असतील, इच्छा असतील तर बाई सगळ्या बाई पूर्ण कर. आणि अडचणीला बाई तू धावून जा. त्यांच्याकडून काय चूक झाली असेल तर माफ कर, राखण सांभाळ कर. हर हर महादेव. शंकर भेलेकर याच्या कामामध्ये वाढ झाली पाहिजे पगार. केदार सुकाय वाघ जयकार काय म्हणा संकेत भेलेकर बाई हात पिढीचा बाय ठरलेला आहे. ह्या लेकराच्या घरी तू भवनीला आलेली आहेस. त्या लेकराचं बाय कारण त्या जे तिथं कामाला आहे त्या नोकरी व्हाय त्या नोकरीत बाई व्यवस्थित बाई वाढ झाली तर लेकरू बाई पुन्हा फुलाची बागली पुढे बाई तुझ्या चरणात ठेवलंच. तसंच लेकराचं बाई काय कारण आहे ते बाई कारण पूर्ण कर. हे वचनी काम बाई कुठे काय अडकली तर घरच्या देवाची समजूत घालून दोघांनी बाई उभं राहून आनंदात त्या लेकराच्या बाई पाठीशी उभे राहा. त्यांच्याकडून काय चूक झाली असेल तर माफ कर, राखण सांभाळ कर. हर हर महादेव. याच्या नोकरी लागली पाहिजे त्याला लवकर लवकर. केदार सुकाय वाघ जयकार काय म्हणा स्वस्तिक संकेत भेलेकर बाई आज गाराने घातलेला आहे. आज लेकराच्या घरी तू भवनीला आलेला आहेस. त्या लेकराचं कारण की त्या लेकराला बाई नोकरीचा घरी बाई व्यवस्थित लागली त्याने लेकरू बाई पूर्ण फळाची बाकरी ते ठेवलंस. तिथं बाई कसल्या अडचणी येत असेल भावकीतले असो इतर भावकीतले सोयरे पाहुणे असो जी कधी लाभ म्हणून घरच्या देवाची समजूत घालून दोघांनी बाई उभे राहून त्या लेकराची बाई स्वप्न बाई सगळी पूर्ण केल्यात. ते लेकरू पुढच्या भवनीला येशील तेव्हा पूर्ण फळाची बाकरी तुझ्या चरणात ठेवलं. हाय गरिबाचं कारण आहे. तसंच लेकराच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहा. त्यांच्याकडून काय चूक झाली असेल तर माफ कर, राखण सांभाळ कर. हर हर महादेव. सून माझी निलाम आता 2 महिने मी वकीलची परीक्षा देणार आहे. त्याच्यामध्ये पास झाली पाहिजे व्यवस्थित. केदार सुकाय वाघ जयकार काय म्हणा निलमणी बाई हात पिढीचा बाई मानणार ठेवलेला आहे. आज लेकराचं बाय कारण आहे की लेकर बाय वकिलाच्या परीक्षेला बसलेला आहे. तिथं कसल्या बाय अडचणी येऊन देऊ नको. सोयरे पाहुण्याचं कुठल्या भावकीला जिकडे तिकडे करून काय जबर मारला असेल जिकडे तिकडे करून आज घरच्या देवाची समजूत घालून बाय दोघांनी उभे राहून त्या वकिलाच्या परीक्षेत 2 महिने बाय परीक्षा त्या परीक्षेचं लेकरू बाय पास झालं तर लेकरू बाय आनंदात पास केलंस तर लेकरू पुढच्या भवनीला येईल तेव्हा बाय तुझं काय असेल ते पुन्हा फळाची बागली तुझ्या चरणात ठेवून हाय लेकराच्या घराला बाय उभी राहा. तसंच लेकराकडून काय चूक झाली असेल तर माफ कर, राखण सांभाळ कर. हर हर महादेव. आता पाहिला बळ व्यवस्थित राहिलं पाहिजे. घरी तू भवनीला आली आहेस. त्या लेकराचे बाई हातपाय दुखतात घा दुखतात ते तुला माहिती आहे. आज लेकराला बाई खरोखर आनंदात बाई व्यवस्थित बाई केलीस तर लेकरू पुन्हा पुण्याची बाटली पुढच्या वर्षी तुझ्या चरणात ठेवून हा लेकराचं बाई कारण आहे. तसंच लेकराच्या कुटुंबाच्या पाठीशी गेला. त्यांच्याकडून काय चूक झाली तर माफ कर, राखण सांभाळ कर. हर हर महादेव. शिवाजी सवाडी भरलेली आहे. आज लेकर तुझी माहेर वसण्यात त्या लेकरांच्या काय मनोकामना असतील इच्छा असतील ते बाई पूर्ण पाडपाड. आज लेकरांची शिवाय सुखाची संभाळ तशी बाई सुखाची संभाळ. त्यांच्याकडून काय चूक झाली तर माफ कर, राखण संभाळ कर. हर हर महादेव. केदार सुकाय वाघ जयकार काय भेलेकर परिवाराने आज कारणाचा फल ठेवलेला आहे. आज लेकरांना तुला आनंदात भवनीला बाय घरात आणलेलं आहे. आनंदात आणत असताना लेकरांकडून काय चूक झाली असेल तुझं कुठलं देणं मागणं बाई राहिले असेल तर लेकरं बाई तुझीच आहे. आज लेकरांच्या बाई पाठीशी उभी राहा. तसंच लेकरांकडून काय चूक झाली तर लेकरांच्या कुटुंबाकडून काय झालं असेल चूक झाली असेल तर थोडं माफ कर, राखण सांभाळ कर. हर हर महादेव. हर हर महादेव. माईक लावून घ्या.
आज लेकरू बाई मुंबईला गेलेला आहे. मुंबईला गेले परत बोर्डवर गेले त्यांच्या बाई सांजे त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी तसंच लेकराचा मुलगा बाई शिकत आहे. या शिक्षणामध्ये बाई चांगल्या टक्क्याने बाई लेकरू पास होते. आई लेकराच्या बाई तो उभी राहते. भेटी लागले त्या लेकरांचं बाय काय कारण असेल तर बाय कारण पूर्ण कर हे तुम्ही काम बाय पूर्ण पडपड लेकरांच्या कुटुंबाच्या पाठीशी विरा त्यांच्याकडून काय चूक झाली असेल तर माफ कर राखण सांभाळ कर. हर हर महादेव. आजपर्यंत लेकराला जशी सुखाची सांभाळ तशी बाई सुखाची सांभाळ त्याच्याकडून काय चूक झाल्याचं दुर्माफ कर राखण सांभाळ कर. हर हर महादेव. कुटुंबाच्या पाठीशी त्यांच्याकडून काय चूक झाल्याचं धर्मात कर राखण सांभाळ कर. हर हर महादेव. काल काय म्हणे मायर वचन दोघींनी बाय खाणार बाय तुझी ओटी भरली आहे. आज लेकर तुझी मायर वचन आहेत. ह्या लेकरांच्या काय मनोकामना इच्छा असेल तर बाय पूर्ण कर. आज लेकरांना बाय संसारात बाय सुखी ठेव. आणि अडचणीला हा केला बाय तू धावून जा. त्यांच्याकडून काय चूक झाल्याचं धर्मात कर राखण सांभाळ कर. हर हर महादेव.